आज आम्ही अशा गावात आलोय की जिथे गावामध्ये कुठेही सर्प निघाला तर त्याची डायरेक्ट पूजा करतात. तर नमस्कार मित्रांनो, एक तांबे दूध पिऊन आम्ही आलेलो आहोत करमाळा तालुक्यातील नागोबाचे शेटपळ या गावामध्ये. गावात आल्यानंतर आम्ही पहिल्यांदा गेलो नागनाथ मंदिराकडे दर्शन घेण्यासाठी. मंदिराच्या गाभाऱ्यात आल्यानंतर पाहिलं की मंदिराचे संपूर्ण स्ट्रक्चर हे कोरीव दगडामध्ये बांधण्यात आलेलं आहे. त्याच प्रकारे लहान देऊळ मध्ये प्राचीन कालीन देवांच्या मूर्त्या पाहायला भेटतात. तुम्हाला विश्वास बसणार नाही की हे प्राचीन कालीन मंदिर पायथ्यापासून ते छतापर्यंत पूर्ण कोरीव दगडामध्ये बांधलेलं आहे. त्यानंतर नागनाथ महाराजांचे दर्शन घेतले आणि तेथील आजोबाला विचारलं की ह्या मंदिराचं बांधकाम केव्हा झालं. ते आम्हाला तर कळतच नाही. 100 वर्षाच्या माणसाला विचारलं तर ती म्हणते आम्हाला माहित नाही बांधलेलं. मग नेमकं किती वर्षापासून आहे? तर या मंदिराचा 1200 वर्षाचा इतिहास असल्यामुळे कोणीही सांगू शकत नाही. या विहिरीबद्दल असे सांगितले जाते की रामयुगापासून ही विहीर अस्तित्वात आहे. तर या गावामध्ये नागपंचमी दिवशी स्वयंदेव प्रकट होऊन भक्तांना आशीर्वाद देतात. आज नागपंचमीच्या शुभ मुहूर्तावर नागनाथ महाराजांचे दर्शन घेऊन माझे मन खूप प्रसन्न झाले. त्यानंतर नागपंचमी निमित्त वावडी उडवताना माझे फॉलोअर भेटले. मग काय मी पण वावडी उडवायचा आनंद घेतला. भेटलेल्या फॉलोअर्सना नागपंचमीच्या शुभेच्छा दिल्या आणि मी निघालो घराकडे. थँक्स फॉर वॉचिंग.